मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे शापित चांदणं. लेखक संजय कांबळे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. सुरत, गुजरात. साधारणतः रात्रीचे 10 वाजून गेले असतील. कॉलनीपासून थोडा दूर असलेल्या त्या बंगल्यासमोर एक 4 चाकी मोटार घरघर इंजिनचा आवाज करत थांबली. आजूबाजूला तुरळक शोची झाडे किंचित वाऱ्याच्या झोक्यावर डोलत होती. गाडीचे हेडलाईट बंद होताच रस्त्याकडेला उभ्या खांबावरील विजेच्या दिव्याचा प्रकाश जाणवला. गाडीतून एक 45शीतली महिला खाली उतरली. पर्स हातात नीट पकडत समोरचं गेट उघडलं. तशी ती आलिशान मोटार बंगल्याच्या समोरील पोर्चमध्ये शिरली. मोटार नीट पार्क करत आतील युवती खाली उतरली. फिट ब्ल्यू जीन्स आणि डार्क ब्लॅक टी शर्टमध्ये ती तरुणी अधिकच आकर्षक देखणी दिसत होती. ट्विट ट्विट करत गाडीचे सेन्सर चावीने पाहत ती तरुणी मागे वळली आणि आपले मोकळे केस एका हाताने सावरत दरवाजाच्या दिशेने चालू लागली. एव्हाना तिच्या सोबतच्या महिलेनं आपल्या जवळच्या चावीने कुलूप उघडले. आपल्या आलिशान बंगल्याचा दरवाजा उघडून त्या आत गेल्या. तशी ती डाव्या बाजूला असलेल्या लाईटचा स्विच ऑन करू लागली, पण लाईट सुरू होत नव्हती. 1-2 वेळा स्विचचा आवाज येताच सोबतची तिची आई म्हणाली, राधिका, लाईट्स गेली आहे ग, का उगाच बटन दाबतेस? अगं पण पलीकडच्या बंगल्यात लाईट दिसते ना. मग फ्यूज गेली असेल. तुझ्या मोबाईलचा टॉर्च ऑन कर. मोबाईल पण स्विच ऑफ व्हायला आलाय. त्यापेक्षा किचनमधून मेणबत्ती पेटून आण. बरं बाई, बापले की दोघी सारख्याच आहेत. नुसतं आदेश द्यायला आवडतं. पण तुझे बाबा अजून कसे आले नाहीत? बडबडतच आई किचनकडे गेल्या. तशी बाजूचा स्टूल पायाखाली घेत राधिका म्हणाली, बाबांना आज इतका उशीर कसा झालाय? बोलत तिनं भिंतीवरील लाईटचा मीटर बॉक्सवर मोबाईलचा प्रकाश पाडत बाजूचा स्क्रू काढला. खसकन फ्यूजचे सॉकेट बाहेर काढले. फ्यूज तर ठीक आहे, ती स्वतःशीच पुटपुटत तिनं उजव्या भिंतीवरील बल्बवर मोबाईलचा प्रकाश पाडला आणि कुतूहलानं त्या बल्बला पाहत पुन्हा स्वतःशीच पुटपुटली. हे काय नवीनच. बल्ब फुटून काचा खाली फरशीवर पसरल्या होत्या. ती मोबाईलच्या प्रकाशात विखुरलेल्या काचा पाहत होती. तोच किचनमधून भांडे आदळल्याचा आवाज आला. कपाटात लावलेले जेवणाचे ताट असेल ते. खळकन करत जमिनीवरून घरंगळत गोल फिरत दूर दूर जात असल्यासारखं वाटत होतं. आई, जरा सांभाळून ग, बोलत ती स्टूलवरून खाली उतरली. घरात सर्वत्र एक गूढ शांतता पसरली होती. आजूबाजूला निरखून पाहत हॉलमधून चालत ती किचनकडे निघाली. आई, सापडली का मेणबत्ती? भोया आकसत तिनं पुन्हा काळजीनं हाक दिली, पण काहीच उत्तर आलं नाही. त्या अंधारात मोबाईलच्या प्रकाशात ती खाली पाहत चालू लागली. ते घरंगळत आलेलं ताट फ्रीज जवळ पडलं होतं. आई, कुठं आहेस? तिनं मोबाईल आजूबाजूला फिरवत पाहिलं आणि दचकली. तिची आई जमिनीवर जखमी अवस्थेत पडली होती. घाईघाईने तिनं आईचं डोकं उचलून मांडीवर घेत जागं करू लागली. आई, काय झालं तुला? किचन कट्ट्यावरची पाण्याची बॉटली घेत त्यातलं पाणी आपल्या आईच्या चेहऱ्यावर मारलं. तशी त्या हळूहळू शुद्धीवर येऊ लागल्या. काय झालं ग? ती हुंदका आवरत विचारू लागली. तसं तिच्याकडे पाहत आईनं डोळे विस्फारले. त्यांची दातखिळी बसली होती. इतकाच आवाज तोंडातून येत होता. त्यांनी आपली नजर आपल्या उजव्या बाजूला फिरवली, पण काही बोलता येत नव्हतं. तीही खूप घाबरली. अंगही थरथर कापू लागलं. डोळ्यात भीती दाटली. तशीच आईनं दाखवलेल्या दिशेने ती पाहू लागली, पण लख्ख अंधार पसरला होता. आपला मोबाईल हातात घेत त्या बाजूला फिरवला आणि त्या लख्ख काळोखात मोबाईलच्या पांढऱ्या बल्बचा प्रकाश पडताच तिच्या काळजात धस झालं. लांब लालसर उरण दिसले, जे कदाचित कोणाला तरी फरफटत नेल्याचे असावेत. मोबाईल थोडा पुढं करत पाहणार तोच टिवटिव करत तोही ऑफ झाला आणि पुन्हा एकदा घरात
काळोखाचं साम्राज्य पसरलं. आईला काहीतरी दिसलं, ज्यानं तिची दातखिळी बसलीये आणि अजूनही काहीच बोलता येत नाही. त्यातच ते लाल रक्तासारखे डाग, रक्तासारखे की रक्ताचेच. मनात येणारे विचार तिला आणखी भयभीत करू लागले. तसा सरकन तिच्या अंगावरून काटा आला. तिचे हात त्या अंधारात चाचपडू लागले. आईला अलगद आपल्या मांडीवरून खाली ठेवताच त्यांनी आपल्या मुलीचा हात घट्ट पकडला. त्यांच्या स्पर्शात काळजी जाणवत होती. आपल्या मुलीची हाताने आजूबाजूला स्पर्श करत चाचपडतच ती उभी राहिली आणि तिची भेदरलेली नजर चौफेर फिरू लागली. सर्वत्र एक नीरव शांतता पसरलेली. इतक्यात झपकन कोणीतरी आपल्या डाव्या बाजूला गेल्यासारखं वाटलं. तशी तिनं मान त्या दिशेने फिरवली. तिला काहीतरी जाणवलं. कोणीतरी त्या लख्ख अंधारात होतं. जरी ती त्याला पाहू शकत नसली तरी त्याची नजर मात्र तिच्यावर स्थिरावलेली. हॉलमध्ये लावलेल्या घड्याळाचा सेकंद काट्याचा आवाज तिला आता किचनमध्येही स्पष्ट ऐकू येत होता. ती अगदी स्तब्ध होती. भीती तिच्यावर हावी झालेली. पण काही समजायच्या आतच मांस जाळलेला दर्प नाकात शिरला. तशा मेंदूपर्यंत झिंझिण्याच आल्या. डोकं सुन्न झालं होतंच की त्यापाठोपाठ एक घरघरणारा आवाज कानावर पडला. एखादी रानटी जनावर आपल्या भक्ष्यावर तुटून पडण्याआधी त्याच्या घशातील ती हिंसक घरघर जी कोणाच्याही काळजाचा थरकाप उडवेल असा तो आवाज. या लख्ख काळोखातही कदाचित ते अगदी स्पष्ट आणि व्यवस्थित तिला पाहू शकत असावं, कारण तो आवाज हळूहळू आपल्या दिशेने सरकतोय याची तिला जाणीव होऊ लागली. भीती काय असते याची जाणीव तिला होत होती. गूढ हालचालींमुळे तिच्या काळजाची धडधड वाढतच होती. अंग घामाने चिंब भिजलेलं. तिचे हात किचन कट्ट्यावर चाचपडत फिरू लागले आणि माचीस हाताला लागली. तो घरघरणारा आवाज आता अगदी तिच्या जवळ आला होता. तिनं घाईघाईत काडी ओढली. तसा तांबूस पिवळसर प्रकाश घरभर पसरला. खाली जमिनीवर पडलेल्या आईला पाहिलं तशी सुन्न झाली. अंगातील सारी शक्ती एकटवून ओरडावं, किंचाळावं आणि इथून बाहेर धावत सुटावं अशी तिची अवस्था झाली. निष्प्राण झालेली तिची आई रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. पाठीमागून तो दर्प आणि घरघरणारा आवाज तिच्या जवळ आला. ते जे कोणी होतं त्याचा गरम श्वास तिच्या मानेवर जाणवत होता. भीतीने तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. मागे पाहण्याची हिंमत होत नव्हती. औंडा गिळत ती थरथर कापत मागे वळू लागली. तिने आपली मान किंचित मागे वळवली. तशी ती सुन्न झाली. भीतीने डोळे रक्तासारखे लाल झाले होते. तिच्या समोर जे काही होतं ते पाहून तिच्या काळजाचे ठोके वाढले. तोच बोटाला चटका बसताच ती पेटती काडी विझली. सर्वत्र काळोख पसरला आणि त्या भयान काळोखातून काळीच फाटून जावं अशी भीषण आर्तकिंकाळी त्या घरात घुमली. जीवाच्या आकंताने बाहेर पडलेला तिचा आवाज काही क्षणात हवेत विरून गेला आणि पुन्हा एकदा सर्वत्र एक भयान, गूढ, रहस्यमय काळोखाचं साम्राज्य पसरलं. तिच्या किंकाळीने परिसर हादरून गेला. कोणीतरी 100 नंबरला फोन केला. काही वेळातच पोलिसांची व्हॅन, एक ॲम्ब्युलन्स सायरेन वाजवत गर्दीतून पुढे सरकत बाजूला थांबल्या. गर्दीतून वाट काढत काही पोलीस आणि फॉरेन्सिक टीम त्या बंगल्यामध्ये शिरले. लख्ख काळोख असल्यानं जवळचा टॉर्च सुरू करत पोलीस इन्स्पेक्टर म्हणाले, नीट जपून पाय ठेवा, काही पुरावा नष्ट होणार नाही याची काळजी घ्या. सर्वत्र प्रकाश पाडत ते किचनमध्ये पोहोचले. पांढऱ्या टॉर्चच्या प्रकाशात खाली फरशीवरच लाल भडक रक्त अगदी ठळक दिसत होतं. किचनमध्ये एक महिला रक्ताच्या थारोळ्यात पडली होती, तर तिथंच काही अंतरावर एक व्यक्ती मृतावस्थेत पडलेली दिसली. सर, आत बाथरूममध्ये कोणीतरी आहे. एक कॉन्स्टेबलचा आवाज येताच इन्स्पेक्टर म्हणाले, ठीक आहे, सर्व बाजूला सरका. खुनी असू शकतो आणि त्याच्याकडे हत्यारही असेल. सर्वांनी हातातील टॉर्च त्या बाथरूमच्या दरवाजावर रोखून सभोवती पोझिशन घेऊन उभे राहिले. सर्व एकमेकांकडे पाहत फक्त नजर आणि हाताच्या इशाऱ्याने एकमेकांना खुणावत होते. कोणीतरी होतं आत. श्वास रोखून सर्व त्या दरवाजाकडे पाहू लागले. दरवाजाच्या आतून आवाज मात्र येत होता. हातातली गन घट्ट पकडत दरवाजावर रोखून इन्स्पेक्टर साहेब पुढे सरकू लागले. तिथं उपस्थितांपैकी प्रत्येकजण श्वास रोखून त्या दरवाजामागे लपून बसलेले रहस्य जाणून घ्यायला उत्सुक होता. इन्स्पेक्टर साहेबांनी जोराची लाथ घातली.
तसा खाडकन आवाज करत दरवाजाची कडी तुटली आणि दरवाजा उघडताच आतून कोणीतरी त्याच्या अंगावर झेपावलं. तशी साहेबांच्या हातातील गन बाजूला पडली आणि ते मागे आदळले. हल्लेखोरांकडे किचन नाईफ होती. ती साहेबांच्या अंगावर उघडताच बाजूच्या एका कॉन्स्टेबलनं मागून पकडत हल्लेखोराला जमिनीवर फेकले. ती एक मुलगी होती जी भीतीनं थरथर कापत होती, तरी आक्रमक झाली होती, कदाचित स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. केस विस्कटलेले होते तर अंगावरचे कपडे चिंब भिजले होते. ठिकठिकाणी ओरखडे पडलेले ज्यातून रक्त वाहत होतं. हल्लेखोर आता पोलिसांच्या नियंत्रणात होता. पोलीस तिला व्हॅनमधून घेऊन जाऊ लागले. तसे बाहेर गर्दीतील लोक आपापसात चर्चा करू लागले. दुसऱ्या दिवशी प्रेस कॉन्फरन्समध्ये इन्स्पेक्टर साहेब बोलत होते. खुनाचे धागेदोरे हाती लागले आहेत. आपल्या पत्नीचा खून करून त्यांनी आपल्या मुलीचा खून करायचा प्रयत्न केला आणि त्यांच्या झटपटीत ते जखमी झाले. मुलगी हॉस्पिटलमध्ये आहे, पण तिचं मानसिक संतुलन पूर्णपणे ढासाळले. 6 महिन्यानंतर कोल्हापूर. 2 मोटरसायकलवरील तरुण मुलींच्या आडवी गाडी मारत सुसाट वेगाने निघून गेले. काही मुली गेटमधून आत येत होत्या. समोर भली मोठी कॉलेजची इमारत होती. आतील हिरव्यागार बागेत ठिकठिकाणी मुलं मुली आपापसात गप्पा मारत होते. कॉलेजच्या इमारतीबाहेरील पायऱ्यांवर आशाच्या एका घोळक्यात छान गप्पा सुरू होत्या. पाठीवरील सॅग नीट करत अंजू म्हणाली, हे बघा, तुम्ही काही म्हणा, पण मी वाईट अनुभव घेतलाय आणि अजूनही अंगावर काटा येतो. भूत? मला नाही पटत, रितू म्हणाली. तू कशाला भूत पटवायला जातेस? आणि पटवलंस तर प्रपोज कसं करणार? सुमित गमतीनं म्हणाला. तुझं तर काही असतं. भूत असतं की नसतं काहींनी मान्य केलं, पण ऋतूचा असल्या गोष्टींवर विश्वास नव्हता. हे सर्व मनाचे खेळ आहेत, भूतभीत काही नसतं. रागिनी मात्र काहीच न बोलता शांतपणे ऐकत होती. गप्पा बऱ्याच रंगात आल्या. तसं मगापासून हे शांतपणे बाजूला उभं राहून ऐकणाऱ्या त्यांच्याच मित्रानं मध्ये हस्तक्षेप केला. सुपर पॉवर अमेरिकेमध्ये भूतावर विश्वास ठेवतात. युरोपीय देश ठेवतात. चीन, जपान यासारखे विकसित देश म्हणजे जगात अनेक धर्म वेगवेगळ्या देवांची उपासना करतात, पण अतृप्त आत्मा म्हणून भूतांवर विश्वास ठेवतातच. पण आपण मात्र असेल की नसेल या चक्रव्यूहामध्येच अडकलोय. त्यांच्या बाजूला बसलेल्या संजूनं असं मध्येच बोललेलं रागिनीला आवडलं नाही. लुक मिस्टर, जास्त हुशारीचा आव्हानात मुलींना चिकटायचा, मैत्री करायचा प्रयत्न करू नका आणि माझ्यापासून तर दूरच राहा. त्याने खाली बघतच माफी मागितली आणि निघूनही गेला. पण रागिनीचं असं बोलणं तिच्या मैत्रिणींना मात्र खटकलं. 2 दिवस असेच गेले. तोही रागिनीला दिसणार नाही, तिच्या वाटेत येणार नाही याची काळजी घेऊ लागला. पण तरी चोरून का असेना तिला पाहायचा. रागिनी. कॉलेजमधील प्रत्येकजण तिची फ्रेंडशिप मिळावी म्हणून धडपडत असायचा. मुलं मैत्रिणींकडून तिचा मोबाईल नंबर मिळावा यासाठी वाटेल ते करत, पण ती मात्र एक शाप भोगत होती. शापित आयुष्य जगत होती. वा यार, किती छान काम केले ग त्यानं. अप्रतिम. हो ग, मस्त. थांब, पुढचा नंबर कोणाचा आहे पाहूया. सर्वच कॉलेजच्या वार्षिक एकांकिका स्पर्धांना हजर होते. हॉल खचाखच भरलेला. एकापाठोपाठ एक अशा एकांकिका सुरू होत्या. टाळ्यांच्या कडकडाटात कार्यक्रम चाललेला. रागिनी आपल्या मैत्रिणीसोबत समोरच बसलेली आणि पुढची एकांकिका सुरू झाली. संजूला स्टेजवर पाहून दीर्घ उसासा सोडला आणि आपला मोबाईल काढून त्यात गेम खेळू लागली. ए रागिनी, तुझा बॉयफ्रेंड. ऋतूचा हा खट्याळपणा रागिनीला आवडला नाही. हे बोलणार असशील तर मी जाते. सॉरी ना, गंमत केली. त्याची एकांकिका भ्रूण हत्येवर होती. सर्व शांतपणे समोर पाहत होते आणि त्यांचे संवाद सुरू झाले. आईच्या गर्भात वाढणाऱ्या एका मुलीच्या भावना तो आपल्या एकांकिकेमधून दाखवत होता. खूपच उतावीळपणाचे भाव चेहऱ्यावर आणत. आई, मला कधी एकदा या जगात येईन असं झालंय ग. दादा जेव्हा तुझ्या कुशीत येऊन बसतो ना, तेव्हा हळूच मी तुझ्या पोटातून त्याला पायाने छेडते, त्याला स्पर्श करते. शेवटी माझा मोठा भाऊ आहे ना, त्याच्याशी खूप खूप खेळायचं आहे ग. रक्षाबंधनाला त्याच्या हातावर राखी बांधायची आहे. बाबांचा हात अलगद पकडून लुटू लुटू चालायचं आहे. मनातून उमलून जात त्याचं संभाषण सुरू होतं. आई, तू आणि बाबा दोघेही दादाला काळजाचा तुकडा म्हणताना.
मग मी पण तुमच्या काळजाचा तुकडा असेल ना ग. अचानक चेहरा गंभीर करत, बाबा का भांडतात ग तुझ्याशी? काही दिवसांपूर्वी किती काळजी घ्यायचे आणि अचानक काय झालं ग? आई, ऑबॉर्शन म्हणजे काय ग? बाबा सारखे सारखे तुझ्यावर का ओरडतात? पण तू काळजी करू नको. मी आल्यावर बाबांना खूप समजावेन की माझ्या आईला ओरडू नका म्हणून. इकडे मगापासून मोबाईलवर गेम खेळत बसलेली रागिनी एकदम गप्प होत स्टेजवर पाहू लागली. तसे पुढचे संवाद सुरू झाले. आई, काय झालंय? बाबांनी तुझ्यावर हात का उचलला ग? थोडा भावनिक होत. जेव्हा बाबांनी तुला मारलं तेव्हा दादा पण रडत तुझ्या कुशीत शिरला. तेव्हा मी हळूच त्याच्या डोक्याला स्पर्श करत सांगितलं की काळजी करू नको, मी आल्यावर सर्व काही ठीक होईल. त्याच्या आवाजातील वेदना स्पष्ट जाणवत होत्या. माझे काही चुकले का गाई? तुझं काळीज खूप तुटतंय ग माझ्यासाठी. पण काय झालंय गाई? डोळ्यात अश्रू दाटले होते. एक दीर्घ श्वास घेत पुन्हा बोलू लागला. आई, इवलासा जीव ग माझा. डॉक्टर अंकल माझ्या शरीराचे तुकडे करत होते ग. सहन होत नव्हतं गाई. असह्य वेदना झाल्या ग. ते डॉक्टर नव्हतेच, राक्षसच असतील. पण मी सांगितलं की माझ्या बाबांनाच सांगते तुम्हाला रागवायला. आई, पण असं काय चूक होती ग माझी? तुकडे केले ग माझ्या कोवळ्या शरीराचे. काही चुकलं होतं का माझं की मला गर्भातच संपवलं? माझ्या साऱ्या स्वप्नांची राग झाली ग. दादासोबत खूप खूप खेळायचं होतं. बाबांची खूप आठवण येते ग. आई, जाते मी, तू पण काळजी घे. एकांकिका संपली. तसं सर्वांनी उभं राहून टाळ्यांचा कडकडाट केला. काहींना तर अश्रू अनावर झालेले. रागिनी मात्र कधीची हॉलमधून बाहेर गेलेली. दुसऱ्या दिवशी सर्व मित्रमैत्रिणी संजूच्या ऍक्टचं कौतुक करत होत्या. छान काम केलंस यार, खूप आवडलं आम्हाला. थँक्यू. आणि तुमची ती मैत्रीण कुठं दिसत नाही? खूप रागीट आहे यार. तशी रितू म्हणाली. सॉरी, परवा जरा तिनं जास्तच ओव्हर रिॲक्ट केलं. रागिनीच्या मैत्रिणीनं तिच्यातर्फे स्वतःच माफी मागितली. इट्स ओके यार म्हणत संजू मात्र हसण्यावारी घेत आणि जाण्यासाठी मागे वळला. तोच मागून येणाऱ्या रागिनीला जोराचा धक्का लागून खाली पडली. हातातील बॅग बाजूला पडली. त्याच्या तोंडातून भीतीने शब्द बाहेर पडले. आय एम सॉरी. ती रागारागात उठली आणि जोरात त्याच्या कानाखाली लगावली. तसे सर्वच थक्क झाले. तुझ्यासारख्या मुलांची ही नाटकं मला चांगलीच माहीत आहेत. माझ्या वाटेला पुन्हा गेलास तर याद राख. ती तडातडा बोलत होती. त्यानं मात्र तिच्याकडे न पाहता खाली मान घालून दोन्ही हात जोडत माफी मागितली आणि निघूनही गेला. रागिनीच्या वागण्यात तिच्या मैत्रिणी मात्र चांगल्याच वैतागल्या. तू इतकं ओव्हर रिॲक्ट करायची गरज नव्हती. एवढंच बोलून रितू आणि सर्वच तिथून निघून गेले. रितू चालत संजूच्या मागे आली. सॉरी यार, तिला काय झालं हेच कळत नाही. एकटीच असते, ना कुणाशी बोलते ना कुणासोबत तिचं पटतं. तो शांतच होता. तशी ती अपराधी भावनेने बोलू लागली. रिअली सॉरी, तिनं आज खूप वाईट केलं. मी माफी मागते तिच्याकडून. रितूकडे पाहत तो म्हणाला. माफी कशाबद्दल? तिच्या हातांचा नाजूक स्पर्श माझ्या गालांना झाला. हाऊ रोमॅन्टिक ना. बरोबर भेटला आहेस तिला, वेडा कुठला. रस्ता खूपच सुनसान वाटत होता. शहरापासून थोडा दूर, म्हणजे बराच दूर असल्यानं रात्रीची फारशी वर्दळ नव्हती. त्यात अमावास्येची रात्र आणि पावसाळ्याचे दिवस असल्याने काळोख आणखीच गडद भासत होता. रस्त्याच्या कडेला उभ्या खांबावरील विजेचे दिवे मात्र त्या लख्ख काळोखाला भेदत प्रकाशाचं साम्राज्य टिकवून धरत होते. त्या दिव्यांच्या तांबूस पिवळसर प्रकाशाभोवती चिटपाखरांची गरगर सुरूच होती. रात्रीच्या त्या नीरव शांततेत घोंगावणाऱ्या वाऱ्याने रस्त्याच्या दुतर्फा उभ्या तुरळक झाडांच्या पानांची होणारी सळसळ वातावरण आणखीन भयान होत चाललेलं. जणू अमानवीय गूढ शक्तींचा वावर सुरू होण्याआधीची ती भयान जीवघेणी शांतता. त्या विद्युत खांबाच्या बाजूलाच एका खुरट्या करंजीच्या झाडाखाली शरीर गोळा करून त्यात आपले मुंडके खुपसून बसलेल्या एका गावठी कुत्र्याला कसलीशी चाहूल लागली. तसे त्याने आपल्या दोन्ही कानांच्या अँटीने उभे करत मान उंचावली. मगापासून ओसाड निर्जन अशा रस्त्यात दूरवरून एक मानवी आकृती चालत येत असल्याचं दिसत होतं. पावसाची रिपरिप सुरू असल्यानं ते चालतंय की धावतंय हे स्पष्ट होत नसलं
तरी ते पुढं सरकत असल्याची जाणीव मात्र होत होती. त्या आकृतीकडे पाहत त्या कुत्र्याने उसने अवसान आणत भुंकायला सुरुवात करताच दूरवर कुठेतरी असलेले त्याचे साथीदार त्याला साथ द्यायला भुंकू लागले. पावसाच्या तुरळक सरी येतच होत्या, पण त्या मानवी आकृतीकडे पावसापासून स्वतःचा बचाव करण्याचं कोणतंच साधन दिसत नव्हतं. हळूहळू चित्र स्पष्ट होऊ लागलं. ती मानवी आकृती धावत होती जीवाच्या आकंताने. गोरीपान जणू संगमरवर फिक्क पडावं अशी ती. 5-5.25 फूट उंची असेल, दाट काळेभोर केस, घारे रेखीव डोळे, गोल चेहरा, गुलाबी थरथरत असलेले ओठ, पांढरा टी शर्ट आणि तशीच पॅन्ट घातलेली. ती पावसाने पूर्णपणे भिजून चिंब झालेली. वाट चुकलेल्या हरणीसारखी भेदरलेली तिची नजर आजूबाजूला फिरत होती, जशी ती मृत्यूतुल्य भीतीनं एक सुरक्षित जागा शोधत होती. चालता चालता ती थांबली. थरथरत्या नजरेनं मागे वळून पाहिलं, तसं तिला दूर रस्त्याच्या अगदी मधोमध कोणीतरी पडलं होतं. कोणतीही हालचाल न करता ते तसंच पडून होतं. त्याच्याकडे पाहताच ती आणखी घाबरली आणि तिथून दूर जाण्यासाठी जीवाच्या आकंताने धावत सुटली. धावता धावता तिने मागे वळून पाहिलं, तसं मगापासून निपचित पडलेल्या त्यात किंचित हालचाल होत असल्यासारखं वाटू लागलं. तिच्याकडे एकसारखं पाहत उभी होती. कदाचित ती मुलगी त्यापासूनच दूर जाण्याची धडपड करत होती. मागे ती आकृती दिसली तशी ती मुलगी थरारली. तिला रडू कोसळलं. कोणाची तरी मदत मिळावी यासाठी आता ती रडत ओरडत जीवाच्या आकंताने धावतच सुटली. तिने डोळे गच्च मिटवले आणि हाताच्या मुठी करकचून आवळत जीवाच्या आकंताने ओरडली, हेल्प! तिच्या त्या अर्थकिंकाळीने सारा आसमंत थरारला, पण तिचा तो प्रयत्न अपुरा पडत होता. ती मुलगी रडत ओरडत धावत होती. धावता धावता ती मध्येच मागे वळून पाहायची, पण ज्याच्यापासून आपला जीव वाचवण्यासाठी तिचा आटापिटा चालू होता ते अजूनही तिच्या मागे होतं.